कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बघ बघ दादा बघ, हा या सगळा ना चारोनी केला ना। सगळ्यांका सांगत होतय मी, या घरची सून म्हणून चारोच योग्य मुलगी हा, पण माझा कोणी ऐकेल तर शपथ ना। सगळी नावं लिहिलेली असत, हा नावं लिहिलेली असत, ती पण व्यवस्थित। हा माका वाटला आता बसून परत यादी करूची लागतं की काय, पण नाही, चारून सगळा व्यवस्थित केला ना, अगदी गुणी पोरगी। हा काय झालं? सगळे इथे का जमले तसे? ये ये बाबा ये तू, हा तू पण बघ बघ जरा बघ। माझ्या हातून जी यादी फाडली गेली होती ना, ती या चारून पुन्हा करून दिल्या ना, या बघ। जी मुलगी तुझ्या आजीच्या मरणात जबाबदार ठरली, तिची तू वकिली करतस। आणि जी ना तुझ्या आवशीसाठी इतका सगळा केला, त्या सोन्यासारख्या पोरीक नाकारण्याचा मूर्खपणा करतस। हा वा चारू वा, चांगलं काम केलंस तू, कौतुक आहे तुझं। लाली, तू म्हणतेस ते अगदी बरोबर आहे, कौतुक हे प्रत्येकाचं झालंच पाहिजे। चारू, माका तर काळजी वाटत होती की आता कसं होणार आहे सगळ्याचं, पण तू पुढाकार घेतलास, वा चांगलं केलंस तू। बंधू, रात्री माका उशिरा आठवला तुझ्या मेवण्याचं नाव यादीत टाकायचं राहून गेला, ते टाकायला हवं ना आपल्याला। अरे पण दादा आपण तर मान्य, हा माका मान्य आहे, आठवतंय माका मी काय बोलला ते। आपला काय ठरला होता, जवळच्या नातेवाईकांना बोलवायचा, बरोबर हो ना? मग तुझा मेवणा कुठे परखा आहे, तो घरातलाच आहे ना। हा 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 म्हणून म्हटला तू का। चारू, तू एक काम कर, तू तुझ्या बाबांचं नाव यादीमध्ये टाक। हा हो दादा, खरं तर मलाही वाटत होतं की त्यांचं नाव लिहायला हवं, पण मग असं वाटलं की तुम्हाला चालेल नाही चालेल, म्हणून मी नाही लिहिलं। अगं मग आता लिही ना, घे त्यात काय एवढा, घे लिही। लिहिलंस? शाबास चारू, दे। कमाल चारू, यादी तूच केलीस ना? हो दादा, का काही चुकलंय का? नाही नाही, अजिबात काही चुकलं नाहीये, फक्त तुझ्या वडिलांचं नाव तू आधीच यादीमध्ये लिहिलंयस। 8 नंबरवर आहे, शशिकांत पालव, हेच नाव आहे ना? हा हे बघ। हो दादा, ते रात्री ते अर्धवट झोपेत लिहिलं ना, त्यामुळे लक्षात नाही आलं। झोपेत होती म्हणून ते विसरलीस काय लिहायला? बरं बरं, पण मला काय कळत नाहीये, झोपेतलं अक्षर वेगळं आणि जागेपणीचं अक्षर वेगळं, ते कसं काय? लाली बघ, तुला वाटतंय का? तुला जाणवतंय का झोपेतला आणि जागेपणीचं अक्षर? दादा मामा,
ती लिस्ट ओवीने बनवली, म्हणजे ओवी आणि मी मिळून बनवली. हो, पण हा फाटलेला कागद परत जोडून तू बनवलेली लिस्ट मिळवायची आणि त्याची नवीन स्वच्छ यादी तयार करायची, हे सगळं ओवीने सुचवलं. आणि माका आधीच कळलं होतं श्रीनू. बघितलंस लाली, याला म्हणतात मदत करणं. समजलं ना? उजव्या हातानं केलेलं काम डाव्या हाताला सुद्धा कळू देता कामा नये, असं काम करायला हवं. ओवीला सगळं माहिती होतं तरी ती गप्प राहिली. निशी, अगं तुझ्या सासूबाई आणि नीरज दोघे आले नाहीत? कामात आहेत का काही? अगं काकी, आईना अर्जंट मीटिंगला मुंबईला जावं लागलंय. पहाटेच निघाल्यात त्या. हो, पण नीरज सर आणि त्यांचे बाबा येत आहेत. हा बरं ठीक आहे, पण त्यांना सांग हा आठवणीने. हो. दादांनो, गुरुजी नमस्कार. तुम्ही आतलं करून घ्या. या गुरुजी बस बस. चला चला आवरून घ्या. गुरुजी आलेत आता, तयारी करूया. चला. हे बघा दादा, एवढी काही घाई नाहीये. तुमचं सर्व आवरून घ्या, सोबत मी इकडे मांडामांड करतो पूजेची. मी दिलेल्या यादीनुसार तुम्ही साहित्य सगळं आणलंय ना? हो. लाली, सामान आणलेस ना? ते घेऊन ये ना. सामान? कसला सामान? धार्मिक कार्य, पूजेचं सामान. तामी आणायचा होता काय? तुमका आणता नाहीये? दक्षिणा मिळतली ना तुमका? अहो नाही, तसं नाही. तुमच्या घरात कुठल्याही कार्याप्रसंगी सगळी तयारी उमावहिनी करतात. मी कधीच काही सामान आणत नाही, म्हणून तर मी तुम्हाला यादी दिली होती. ता काय माहित नाही, सामान आणलेला नाही, काय करायचं सांगा. हो, मग विधी कशा होणार? होतली विधी. दायचेच्या कार्यात कुठलीच अडचण येणार नाही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.